तर मित्रांनो नमस्कार. काय होतं आपण बऱ्याच वेळा काय विचार करतो आपल्या शेळीचं एक कडू लहान करतं मोठं करतं एकच शेळीचं एक दूध एक कडू कमी पितं दुसरं पिऊ देत नाही. पण त्याच्यामागे अजून बरेच कारण असू शकतात. तर मित्रांनो काय होतं आपण शेळ्या चरायला सोडतो. त्याच्या वेळेस काही अडचणी येतात. आपण फार्ममध्ये काही वेळेस कड मोकळे सोडतो त्यावेळेस काही अडचणी कसं होतं. आपण काय करतो जे तुम्हाला पाठीमागं काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी की आपल्या शेळीला शेळी गाभण असली वेलेली असो त्याला कंपल्सरी एक पिशवी जर बनवली तुम्ही जर शेळ्या सोडत जात असताल त्यावेळेस किंवा जर तुम्ही फार्ममध्येच असतान सोडत नसतान त्यावेळेस आपले कड जर पित असतील आणि जर भोवताली हिंडत असतील तरी पण पिशवी घाला. तर त्याच्यामध्ये काय होतं आपण कळत नकळत आपल्या लक्षात येत नाही तर त्याच्यातलं एकच कवडं पितं बघा आणि ते दुसऱ्याला लक्षात नसतं दुसरं खेळण्यात गुंतलेलं असते. तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो कारण आम्ही रोजच बघतोय कारण आमच्याला भरपूर प्रॉब्लेम यायला लागले तर शेळ्यांना असे. तर एखाद्या वेळेस काही वेळेस शेळी पाणी पित असते काही वेळेस असे चरत असते तरी पण एखादं लापट कवडू असते बघा. त्यावेळेस काय होतं तेच एकटे पितं आणि दुसऱ्या काढायला ते पियायला होतच नाही. ते सारखं पित असल्यामुळे दोन्ही साडाचं पिऊन घेतं काही वेळेस मग ते जरी आपण 5 वेळेस म्हणतो दोन्ही कड सोबतच पिले एकच सुधारतं एकच काय लहान राहतं. त्याच्या मागचं काही मुख्य कारण हे बी एक 100% आहे बघा त्याच्यातलं. तर चला तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवतो बघा. आता पुढे शेळ्या चरते आता मी लिंबा झाडाखाली बसले पण पुढं तुम्हाला आता सध्या पण तुम्हाला लाईव्ह दाखवतो की पुढं कडू कशा पद्धतीने ते बघा शेळीला पिते एकच पिते आणि दुसरं बाकीकडे चारण्यात खेळण्यात गुंतलेलं आहे. चला तुम्हाला दाखवतो मी आता. आता हे बघा पुढे मित्रांनो आता हे आपल्या शेळ्या आता पुढे चरतात का. आता ह्या काढाची गडबड काय ते शेळीची गडबड काय बघा. ते बिचारी खाईन पाणी पिईन का ह्याच्याकडे लक्ष देईन. ते बघा कुठून पिते त्याचं लक्ष खाण्यावर नाही त्याचं लक्ष फक्त काय आहे की शेळीला मागून प्यायचं पुढून प्यायचं टांगड्यातून घुसायचं पुढं शेळी चालती आणि याचं ध्यानात काय बघितलं का तुम्ही नुसतं पिणं लक्ष आहे. तर अशाने काय होतं आता ते दुसरं जे कड बाजूला त्यातच थोडंफार पान खाते त्याचं खाण्यात लक्ष आहे पण असले काही लापट कड असतात. आता ह्या कार्डाचं काय लक्षात आहे फक्त प्यायच्या लक्षात आहे. मग हे दिवसभर पिलं किंवा आपल्या संध्याकाळच्याला पिलं आपण शेडमध्ये त्यावेळेस कोणतो त्यावेळेस जर पिलं तर त्या दुसऱ्या राहिलेल्या कार्डाने प्यायचं काय. मग त्या दुधाशिवाय तर कवडं बनू शकत नाही किती खाल्लं तरी एवढं लहानपणी कमीत कमी 3 महिन्यापर्यंत तरी 3, 3.5, 4 महिन्यापर्यंत काढायला दूध भेटलं तरच काढायचं वजन वाढवते. 3, 3.5 महिन्यात दूध भेटायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळं काय करायचं आपण पाठीमागे सांगितल्याप्रमाणे एक पिशवी नक्की बनवून घेत जा नाही तर आपल्याला भरपूर अडचणी येऊ शकतात. आता ह्याला अडचणच बनलं लागेल बरं का. आपण एवढं टेन्शनमध्ये राहतो का अरे आपण तर एवढं शेळीपालना जपतो आपलं एक कडू सुधारलं एक लहान कसं राहिले काय लिव्हर टॉनिक द्या काय काय द्या आपण त्याला जंतनाशक करतो सगळं करतो पण एक उरगडतच नाही सुधारत नाही. सुधारणार कसं त्याला दूधच भेटत नाही ना. हे बघा कड त्याला दूधच भेटत नाही ते परेशान होऊन जाते. दुसरं कडू त्याला दूध भेटण्यामुळं ते बघा बाजूला चालतंय पण त्याच्या पेर लक्ष नाही पण ह्या कार्डाचं फक्त त्याच्याकडे लक्ष ते बघा घातलं का असं तोंड त्यांनी काय करतं. ह्याच्यामुळं काय करायचं आपण ह्या असल्या गोष्टीवर याला गंभीरपणे घ्यायचं. आपण एवढं 4-5 महिने शेळीला जपतो वेल्यानंतर जपतो आणि जर कड आणि आपलं इन्कम असते काढत आणि कडच एकच सुधारतं एक राहत असं एकाला जास्त दूध होतं दुसऱ्याला दूध नाही भेटल्यामुळे ते राहतं कमजोर. त्याच्यामुळं मित्रांनो ही काळजी घेत जा आणि त्याला सोपं आहे फक्त एक पिशवी बनायची. आपण कसं पिशवी बनायची कसं काय करायचं ते व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागे ते व्हिडिओ बघून घ्या. नेहमीप्रमाणे पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल. तर माहिती कशी वाटली मित्रांनो एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.